नर्मदे हर परिक्रमेतील आजचा 14वा दिवस 27/10/2024. नरसिंग सोलंकी यांच्या राहत्या घरी आजच्या मुक्कामाची सोय होती. तेथून सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकून, पूजा अर्चना उरकून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्याच घरून चहाच्या प्रसादीचे स्वीकारून पुढे निघालो. रस्ता गाव जसं सोडलं तसा हा या ओढ्यामधून रस्ता जात होता. जशा खुणा घेऊन जातील तस आम्ही पुढे सरकत होतो. काही वेळाने ओढा संपला आणि एका डोंगरावर माळरानावर खुणा दिसू लागल्या. काही ठिकाणी खुणा नव्हत्या. समोर असलेल्या घरामध्ये किंवा कोणाला विचारून आम्ही पुढे सरकत चाललो होतो. हळूहळू आता पुढे चालत चाललेलो होतो. डोंगरातून वाट काढत काढत अशा माळरानातून आम्ही पुढे जात होतो. सुंदर असा प्रवास चालू होता. सकाळचे कोवळे ऊन होते आणि अशा डोंगरातून पाऊलवाट आम्हाला आमच्या पुढील स्थानाकडे घेऊन जात होते. निसर्गाचा आम्ही पुरेपूर आनंद घेत होतो. काही परिक्रमावासी दूरवर कुठेतरी दिसत होते, तर आजूबाजूला आमच्या जवळपास कोणीही नव्हते. आम्ही तिघेच एका पाठोपाठ एक असे चालत होतो. मुखामध्ये मैयाचे नामस्मरण आणि ही चाललेली पाऊलवाट म्हणायचं तर तसंच काही ठिकाणी तर वाटही नव्हती, नुसते दगड होते. त्या दगडावर पाय ठेवत ठेवत आम्ही एक एक पाऊल पुढे सरकत होतो. मैयाचे दर्शन कुठे होत नव्हते. दूर कुठेतरी दिसत होते. छोटेसे कुठेतरी पात्र नजरेस येत होते. डोंगराच्या टेकडावर उभं राहून आम्ही खाली जाण्याचा रस्ता शोधत होतो. कुठून खाली जाता येईल आणि पुढे काय असेल, कसा रस्ता असेल याचा विचारही करत होतो. बऱ्याच ठिकाणी पाय घसरून आम्ही पडलो देखील, परंतु मैयाचा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला कुठे साधेही खरचटलं सुद्धा नाही. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा रस्ता आहे. एका बाजूला काही ठिकाणी तर खोलदरी आणि एका ठिकाणी उंच असा कडा होता. थोडा थोडा पुढे सरकत चाललेलो होतो. मोबाईल मध्ये अजूनही नेटवर्क नव्हतेच. पोटामध्ये फक्त नरसिंग सोलंकी यांच्या घरून पिलेला चहा होता आणि झपाझप पावले टाकत आम्ही पुढे निघालो होतो. जिथेही वाट चुकत तिथे समोर असलेल्या घरी वाट विचारत विचारत आम्ही पुढे जात होतो. येथील ग्रामीण जीवन आम्ही समोरून पाहत होतो. अत्यंत बिकट परिस्थिती होती. सांगायला गेलंच तर शाळा येथे नव्हतीच.
अत्यंत दुर्गम असा भाग हा होता. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे इथे कोणतीही सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या. लाईट वगैरे तर नव्हतीच. त्यामुळे त्यांचे जीवनमान पाहता खूप अगदी कष्टदायक होते. समोर दिसणाऱ्या मैयाच्या उपनदीमधून आम्हाला नावेने दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे होते. एक एक पाऊल टाकत पुढे सरकत होतो. एवढ्या टेकडावर काही लहान मुले चॉकलेटच्या वगैरेच्या आशेने येऊन बसलेली होती. परंतु आपल्याच सूचनेप्रमाणे आम्ही चॉकलेट वगैरे वाटणं बंद केलं होतं. याच ठिकाणी काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे सरकत होतो. आता थोडा खांदा ओझ्यानं दुखतही होता. थोडा आयडेक्स वगैरे चोळून खांद्याची मरम्मत करून आम्ही पुढे चालायला निघालो. अत्यंत अशा दुर्गम पायी वाटानं आम्ही चालत होतो. चालता चालता कधी पाय घसरून पडतही होतो, पुन्हा उठत होतो आणि परत चालत होतो. मागेच सांगितल्याप्रमाणे कोणतीही दुखापत वगैरे न होता मैयाच्या आशीर्वादाने आणि आपल्या शुभेच्छांनी आम्ही आमचा प्रवास पार पाडत होतो. बऱ्याच ठिकाणी अशी किर झाडी पाहायला मिळत होती. या झाडीमधून मार्ग काढत काढत आम्ही पुढे सरकत होतो. साधारण सकाळचे 9 वाजले असावेत. एक एक पाऊल टाकत आम्ही या मैयाच्या उपनदीला येऊन भेटलो. तिथे एक नाववाला उभा होता. त्याच्या नावेमध्ये बसून आम्ही पैल तीरावर गेलो. ही मैयाची उपनदी म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमारेखा. आम्ही उभा आहोत हे मध्य प्रदेशचा भाग आहे आणि या नदीच्या दुसऱ्या तीरावर महाराष्ट्राचे पहिले गाव बांदल हे गाव देखील तसेच दुर्गम भागातले होते. येथे देखील आपल्याला कोणतीही शाळा वगैरे पाहायला मिळत नाही. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील हे शेवटचे गाव. या ठिकाणी देखील कोणती शाळा वगैरे काहीच नव्हती. जवळजवळ 50-60 किलोमीटर अंतरावर येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा होत्या. नावेमध्ये बसलो आणि नावाड्याने नाव चालू केली. हाताने पल्ले चालवत चालवत तो नाव पैलतीराकडे घेऊन जात होता. येथून मैयाचे अंतर जवळच होते, कारण हेच उपनदी मैयाला जवळजवळ 500-600 मीटर अंतरावर जाऊन भेटत होती. मैयाचे दर्शन होत होते. समोर असलेल्या नावेमधून बरीच मंडळी मैयाची परिक्रमा देखील करण्यासाठी जात होती. पैलतीरावर गेल्यानंतर आम्ही
थोडीशी भूक लागल्यामुळे दुकानावरून बिस्किट वगैरे खरेदी केले आणि बालभोग केला. त्यावेळी त्या दुकानदाराने आम्हाला स्वतः चहाच्या प्रसादीसाठी आग्रह केला. आम्ही त्यांच्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार करत पुढे चालू लागलो. साधारण त्यांच्याजवळ आम्ही 1 ते 1.5 तास व्यतीत केला. त्याच्याबरोबर त्याच्या परिसराची इतर गप्पा गोष्टीही मारल्या. चालू असलेल्या राजकारणी मंडळींच्या आणि सध्या चालत असलेल्या परिस्थितीबद्दलही चर्चा झाल्या. गप्पा मारून आम्ही पुढे निघालो. आता डोंगराचा बराचसा भाग पायवाट वगैरे संपली होती, परंतु डोंगर अजूनही चढ-उतार चालूच होते. फरक एवढाच होता की आता पक्की सडक लागली होती. हीच ती मैयाची उपनदी जी फिरून पुढे मैयाला जाऊन भेटते. याच्याच कडेकडेने हा रस्ता चालू होता. या नदीला पाणी थोडेच होते, परंतु अत्यंत आवाज करत ही नदी मैयाला जाऊन भेटत होती. हा आमचा प्रवास साधारण आता 3 एक एक पाऊल आम्ही आमच्या लक्ष्याकडे टाकत होतो. माहीत नव्हते किती अंतर कापायचे आहे, तरी देखील आम्ही चालत होतो, कारण बरेच रस्ते बदललेले होते. डोंगरात अशी लहान लहान मुले चॉकलेटच्या आशेने आमच्याकडे पाहत होती. आम्ही रस्ता मार्गक्रमण करत होतो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर एक मैया उघड्यावरच एक चूल पेटवून चहाच्या प्रसादाचे वाटप करत होत्या. त्यांचं ते चहाच्या प्रसादाचं वाटप करणं अगदी नवलच वाटत होतं, कारण परिस्थिती एवढी बिकट असताना देखील हे लोक एवढ्या सेवाभाव करतात. त्यांच्या सेवाभावाला मनापासून सलाम करावासा वाटतो, कारण आपल्याकडे खूप काही असताना त्यातून देणं हे ठीक आहे, परंतु आपल्याकडे काहीही नसताना सेवा पुरवणं हे अत्यंत कठीण काम आहे आणि येथील मंडळी ते चोख पद्धतीनं करत होती. यांच्यामध्ये असलेला प्रेमभाव, मनामध्ये असलेले परिक्रमावासी असलेले प्रेम अत्यंत शब्दात न वर्णन करण्यासारखे होते. आम्ही चालत होतो. येथील परिस्थितीचा देखील आढावा घेत होतो. समोरचे डोंगर पाहत होतो. कुठल्या डोंगरापर्यंत जायचंय याचा अंदाजच लावत होतो, कारण आमच्या हातामध्ये फक्त तेवढेच होते. मैया घेऊन जाईल तिकडे घेऊन जायचे असा आमचा पवित्रा होता. लोक सांगतील त्या दिशेने वाटचाल करायची. आता साधारण दुपारचे 11 वाजले असतील. आम्ही चालत होतो. वाटेत अनेक परिक्रमावासी मध्ये मध्ये भेटत होते. कोणी थांबत होते, कोणी उठत होते, कोणी चालत होते. अशा परिस्थितीतही बरीच मंडळी पुढे सरकत होती. कधी कच्चा रस्ता, कधी पक्का रस्ता आम्ही चालत होतो.
मैयाचे पात्र आता थोडेसे दुरावले होते, परंतु मुखामध्ये मैयाचे नामस्मरण कंटिन्यू चालूच होते. त्यानंतर थोडासा एका ठिकाणी मध्येच एक आश्रम दिसले आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न चालू झाला. तिकडे जाण्यासाठी मध्येच एक ओढा होता. त्या ओढ्यातून रस्ता काढत काढत आम्ही पुढे जात होतो. पुढे जात असताना या ओढ्यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरं पाहायला मिळाली. ती फुलपाखरं पाहत पाहत मी पुढे सरकत होतो. त्या फुलपाखराच्या नादामध्ये रस्त्याची खूण ही कुठे आहे हे समजतच नव्हतं. बऱ्याच दूरवर गेल्यानंतर पाहिलं तर कुठेच मार्ग दिसत नव्हता. पाऊलवाट होत्या, परंतु त्या कुठे जात आहेत याची कल्पना नव्हती. पुन्हा एकदा डोंगरावर चढून नर्मदे हर असा जोरात गजर केल्यानंतर समोर असलेल्या डोंगरावरील एका व्यक्तीने सांगितले की तुम्ही त्या तीरावर गेला आहात, तुम्ही अलीकडल्या तीरावर या, म्हणजे तुम्हाला आश्रम दिसेल. शेवटी त्या तीरावरून, त्या डोंगरावरून पुन्हा एकदा ओढ्यामध्ये उतरून अलीकडच्या बाजूला वर सरकत असताना भोजन सेवा कुटी भाबरी येथे आम्ही दुपारच्या प्रसादीचा आनंद घेतला. दुपारची प्रसादी घेऊन पुढचा मुक्काम हा बराच दूरवर असल्यामुळे साधारण 1 तास आराम करून पुढच्या मुक्कामीच्या ठिकाणी आम्ही निघालो. कारण हे अंतर जवळजवळ 12 किलोमीटरचे होते. मध्ये कोणतेही आश्रम वगैरे नव्हतेच. कच्चा रस्ता संपलेला होता. आता आम्ही पक्क्या रस्त्याने पावले टाकत झपाझप पावले टाकत पुढे निघालो होतो. काही वेळ अंतरानंतर चालून झाल्यानंतर आम्ही एका झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि परत एकदा चालायला सुरुवात केली. येथे असलेल्या बोर्डवर वाचून आम्ही आमचा रस्ता त्याकडे वळवला. समोर असलेला डोंगर, हा डोंगर आम्हाला चढून याच्या माथ्यावर पोहोचायचे होते. हा डोंगर म्हणजेच खापरमाळ, आजच्या आमच्या मुक्कामाचे ठिकाण. वाटेमध्ये बरेचसे सुंदर नजारे पाहत आम्ही हा डोंगर चढत होतो. कधी कधी मैयाचे दर्शन या डोंगरावरून होत होते. या डोंगरामध्येच 2 सुंदर असे धबधबे देखील होते. त्यांचे छायाचित्रण करत बरेच परिक्रमावासी चढत होते. त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पाही आम्ही मारत होतो. कारण आता चढत असताना धापही भरत होती. त्यामुळे ज्या वेळेस थांबत होतो त्यावेळेस या परिक्रमावासींची चर्चाही करत होतो. इथे असलेले सुंदर असे धबधबे, उंचावरून कोसळणारा धबधबे मन आकर्षून घेत होते. इथे आम्ही फोटो काढून परत चालायला सुरुवात केली. पावसाळ्यामध्ये असलेले हा घाट रस्ता बऱ्याच ठिकाणी खचलेला होता आणि पावसाळ्यामध्ये येथे सुंदर असे धबधबे वाहत असतील आणि रस्त्यावरही बऱ्याच ठिकाणी पाण्याचे ओघ चालत असतील असा या घाटाकडे पाहून अंदाजा येत होता. एका ठिकाणी तर हा घाट रस्ता पूर्णतः
वरून कोसळलेल्या दरडीमुळे बंद झालेला होता आणि JCBने तो रिपेअर करण्याचे काम देखील चालू होते. आम्ही एक वळण घेत पुन्हा दुसरे वळण, तिसरे वळण, चौथे वळण असे वळणावर वळण किती गेली हे आम्हाला समजले सुद्धा नाही. वरून खाली दिसणारा प्रदेश अत्यंत लहान असा दिसत होता. आम्ही एक एक पाऊल पुढे सरकत होतो. शेवटी खापरमाळ येथे पोहोचल्यानंतर साधारण 5-5:30 वाजता आम्ही खापरमाळ येथे पोहोचलो. खापरमाळ येथील आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर बराच वेळ थांबून आम्ही आंघोळ वगैरे करून आम्ही आमच्या पूजा वगैरे आटोपली. येथे 2-3 माऊली या गेले आश्रमावर झाला साहेब बघताय 2-3 माऊली या प्रसादी तयार करण्यासाठी गेल्या. तेथे आमच्यातील दोघेही प्रसादी तयार करण्यासाठी त्यांना मदत म्हणून गेलो होतो. प्रसादी तयार झाल्यानंतर आम्ही परत आश्रमामध्ये येऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि प्रसादी ग्रहण करून आम्ही आरामात आजचा दिवस घालवला. येथे अत्यंत चांगल्या सुखसोयी होत्या. वॉशरूमची देखील इथे चांगल्या प्रकारे सोय केली गेलेली होती आणि पाण्याची देखील सोय केलेली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे कोणते म्हणजे धर्मादाय असे आश्रम नसून हे प्रायव्हेट कोणाचे तरी आश्रम आहे असे सांगण्यात येत होते. तेथे एक मोठे शिवलिंगही होते. तेथून समोरच्या घाटाचा नजारा मन प्रसन्न करणारा होता. आम्ही तेथे जाऊन दर्शन वगैरे घेतले. तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ आम्ही येथेच थांबवत आहोत. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच दिवस 15वा. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे, त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून तुम्हाला तुमची परिक्रमा घडल्याचा अनुभव येईल. नर्मदे हर.